पोहोचले, वरती सगळा दारू गोळा आणि वरती सगळं एकदम फायरिंग चालू आहे असं त्या ठिकाणी चित्र होतं. आणि त्या ठिकाणामध्ये तिकडून फायरिंग होतीये, इकडून इतकं हे सगळे प्रयत्न करतायत अमेरिकेचे सैनिक वाचवण्यासाठी, परंतु ते त्या ठिकाणी अपयशी ठरत होते. आणि त्या प्रसंगामध्ये जपानचं सैन्य स्ट्रॉंग ठरलं आणि इकडचं जे सैन्य होतं ते पळून गेलं. पण त्या पळून गेलेल्यामध्ये डेसमंड नव्हता, तो तिथंच थांबला. प्रियांनो, जे जखमी आहेत त्यांना वाचवण्यासाठी सगळ्यांची मलमपट्टी करतोय आणि खांद्यावर एका जणाला घेतलं आणि तो रिटर्न निघाला. दोरीने त्याला सोडायचंय खाली, आता वरून खाली, आणि त्याला कळालं की हा मरण पावलाय. त्याचं मन तुटलं, प्रभू मी कशासाठी आलो इथं? एक तरी जीव मला वाचवता येऊ दे, एक तरी प्राण मला वाचवता येऊ दे. तो धावत गेला, कुठून तरी आवाज आला त्याला, वाचवा वाचवा, हेल्प हेल्प. धावत गेला, त्याने मलमपट्टी केली, त्याला धरलं, त्याला घेऊन धावत गेला, त्याला खाली सोडलं. त्याला सोडल्यावर तो प्रभूला म्हणतो, अजून एक जणाला वाचवायचंय मला, अजून एक जण दे देवा, बस झालं, अजून एक दे प्रभू, एक दे. परत कुठंतरी त्याला आवाज येतो, वाचवा मला वाचवा. तिथं जातो, तो त्यांच्या जखमा बांधतो, त्याला घेतो, खाली आणून सोडतो आणि परत म्हणतो, देवा अजून एक तरी वाचवता येऊ दे, अजून एक तरी वाचवता येऊ दे. खालचे सगळे विचार करतात, हा कोण मूर्ख आहे, वरती फायरिंग चाललेली आहे आणि हा फक्त जीव वाचवायचं काम करत आहे आणि स्वतःची बंदूक नाही घेतली, बायबल घेऊन वरती तिथं लढायला गेलाय. देवाच्या प्रिय लोकांनो, डेसमंड त्या दिवशी फक्त एक एक व्यक्तीला आणून सोडवत होता आणि फक्त देवाला म्हणत होता, अजून एक जणाला वाचू दे. त्या रात्री त्याने 75 लोकांचे जीव वाचवले. प्रियांनो, हालेलुया, 75 लोकांचे जीव वाचून ज्यावेळी डेसमंड खाली आला, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि सगळे म्हणत होते, तू घाबरत नाही, घाबरत आम्ही आहोत. ज्याच्याकडे प्रभूचं वचन आहे तो व्यक्ती घाबरत असू शकत नाही. ज्याच्याकडे प्रभूचा आत्मा आहे तो व्यक्ती जीव वाचवणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, परत दुसऱ्या दिवशी युद्धाची सुरुवात झाली. आता जे लोक त्याला म्हणायचे हा डरपोक आहे, हा घाबरट आहे, त्या लोकांनी काय म्हटलं, आम्हाला काही करा पण आमचा डेसमंड आमच्या बरोबर पाहिजे. तो बरोबर असला की आम्हाला हिंमत येते. हा तरुण मुलगा आमच्या बरोबर द्या. आणि डेसमंडला ते घेऊन त्या ठिकाणी गेले. ज्यावेळेस युद्ध सुरू झालं, डेसमंडने पाहिलं की एक बॉम्ब तिकडून आलेला आहे. डेसमंडने त्या बॉम्बला लात मारली, तिथंच ब्लास्ट झाला, त्याच्या पायाला इजा झाली. बाकीचे म्हटले, डेसमंड तू आतापर्यंत आम्हाला वाचवलंस, आता आमचा टाइम आहे, आम्ही तुला वाचवणार. हे चला उचला रे उचला डेसमंडला. डेसमंडला स्ट्रेचरवर घेऊन जायला लागले. डेसमंड म्हणतो, माझं बायबल कुठे आहे? मी तिकडं होतो ना, पडलो तिथंच माझं बायबल असेल, मला माझं बायबल पाहिजे, मला माझं बायबल पाहिजे, मला बाकी काही नको. माझा जीव गेला तरी चालेल पण मला माझं बायबल पाहिजे. बायबल त्याला आणून दिलं आणि मग ते जवळ धरलं आणि म्हटलं की मी आता वाचणार, कारण माझं बायबल माझ्या जवळ आहे. त्याला घेऊन गेले. देवाच्या प्रिय लोकांनी युद्ध संपलं. काही दिवसात डेसमंड बरा झाला आणि जेव्हा तो बरा झाला, अमेरिकन गव्हर्नमेंटने बेस्ट सोल्जरचा अवॉर्ड त्याला दिला. बिना बंदुकीचा अवॉर्ड, बेस्ट सोल्जर. बायबल तुमचं हत्यार आहे, देवाचं वचन तुमचं सामर्थ्य आहे. बायबल कधी सोडू नका, प्रभूच्या वचनाला पहिलं प्राधान्य द्या. हालेलुया. वचन सोडू नका. वचन तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन येणार आहे. प्रभू तुमच्यासाठी आशीर्वाद आणणार आहे. प्रभूचं सामर्थ्य तुमच्या जीवनासाठी फार मोठं आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांनो, प्रभूच्या संपर्कात राहिल्याने, एकनिष्ठ राहिल्याने आमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहत नाही. आमच्या जीवनामध्ये पहिलं स्थान आम्ही प्रभूला दिलं पाहिजे, प्रभूशी कनेक्ट राहिलं पाहिजे. ज्या वेळेस मोशे युद्धावरती होता, निर्गम 17 अध्याय 8 ते 16 वचन,